तर संभाजीनगरमध्ये घडलेल्या घटनेनंतर राजकीय प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत, पाहूया. जनतेला हेच आव्हान आहे की काही लोक समाजकंटक हे दोन समाजामध्ये दोन गटामध्ये जाणून बुजून दंगली कशा घडतील याचा प्रयत्न करतात. आपण यापासून सावध राहिलं पाहिजे, शांतता राखा. यांना आता निवडणुकीमध्ये एक फंडा या लोकांनी वापरलेला आहे, दुसरा फंडा जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून दंगली करून मताचा एक विभाजन करून एक मताचा गठ्ठा आपल्याकडे कसा येईल हा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणून याच्या भूलथापाला कोणी बळी पडू नका. शांततेचं वातावरण ठेवा. कुणाला काहीही अडचण असते तर पोलीस तुमच्या मदतीला त्या ठिकाणी उभे आहेत. त्यांनी जे वक्तव्य केलं त्या संदर्भात जो काही उद्रेक झालेला आहे त्या संदर्भात आता तेथे जिल्हा प्रशासन काम करतायत, कारवाई करतायत, जी काय आवश्यक ती काही ठिकाणी मोर्चे निघाले आहेत, परंतु त्या अडून काही राजकीय पक्ष आपली पोळी भाजवण्याचा प्रयत्न करतात. या प्रश्नात कोणी राजकारण करू नये. काही राजकीय पक्षाचं आंदोलन काय आंदोलन नाही आहे. ठीक आहे, त्यांनी काय विधान केलं असेल ते विधानाची सत्यता पडताळून पाहू आपण कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये केलेली आहे. वेगवेगळ्या जाती धर्माचे विरुद्ध त्या प्रचलित पद्धतींविरुद्ध बोलणारे होते, पण दुसऱ्या धर्माविषयी दुसऱ्या जातीविरुद्ध कधी त्यांनी अपशब्द किंवा त्यांना दुखावणारे काही बोल काढलेत का, असं कधीच झालं नाही. संत तुकाराम हे तर कर्मकांडाविरुद्ध प्रचंड होते, प्रचंड त्यांचा द्वेष होता कर्मकांडाविरुद्ध, पण तरीही त्या समाजाला त्यांनी कधीही शाब्दिकरित्या दुखावलं नाही. आज जे काही रामगिरी महाराज म्हणाले त्याच्यातनं साहजिक आहे की कोणीतरी दुखावलं जाणार. माहिती घेतली फक्त एका दुकान बंद करत होता म्हणून दुकानाची काच फोडली, एवढाच प्रकार त्या ठिकाणी घडले नाही की फार मोठ्या प्रमाणामध्ये जळगावला कुठे अशा पद्धतीने दगडफेक झाली, कुणाला लागलं झालं. फक्त एक दुकान कुठे बंद करत नव्हता त्याच्या संदर्भात तिला विनंती करत होता ऐकत होता म्हणून कुणीतरी सगळ्याच प्रकारचे लोक असतात जमाव जमला म्हणजे, आणि त्यातून काच त्या घरी दगड मारून फोडलेले, तेवढं त्यापेक्षा काही जास्त गडबड झालेलं नाही.